आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंप नियुक्ती शासन निर्णय जाहीर। समोर दुसरी सुद्धा अपडेट पाहणार आहोत। त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू 16 जुलै 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिवंगत नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय 7 जुलै 2025 रोजी जारी केला आहे। हा निर्णय महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क श्रेणी, अ श्रेणी व ब श्रेणी, क श्रेणी या संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना लागू होईल। मुख्य तरतुदी नियुक्तीचा आधार महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी गट क संवर्गातील असल्याने त्यांच्या वारसांना सामान्य प्रशासन विभागाच्या प्रचलित तरतुदीनुसार अनुकंप नियुक्ती दिली जाईल। पदाचे स्वरूप या कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य संवर्गाव्यतिरिक्त नगर परिषदेच्या आस्थापनेवरील लिपिक पदावर नियुक्ती देण्यात येईल। वेतन श्रेणी या लिपिक पदाची वेतन श्रेणी 6व्या वेतन आयोगानुसार 5,200 20,200 ग्रेड वेतन 1900, 7व्या वेतन आयोगानुसार 8,600 रुपये 19,900 63,200 असेल। कार्यपद्धती अनुकंप तत्वावर लिपिक पदावर नियुक्त देण्याबाबतची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभागाच्या 26/2021 शासन निर्णयातील तरतुदीनुसार नगर परिषद प्रशासन संचालनालयाने निश्चित करावी असे निर्देश देण्यात आले आहे। पुढील 1 ते 1.5 महिन्यात यासंबंधीची फाईल नसती अर्थ विभागाकडे जाईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सामंत यांनी सांगितले। याशिवाय महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागातील शिक्षकाप्रमाणेच फायदे मिळावेत यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यासोबत लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकेमधील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण यामुळे त्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत होईल। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील मनपा नगरपालिका शिक्षकांसाठी गुड न्यूज, पेन्शनबाबत लवकरच निर्णय। राज्यभरातील महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांच्या निवृत्तीवेतन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे। शिक्षक आमदार सुधाकर आडबळे यांनी शिक्षकांच्या पेन्शन योजनेबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती। त्याला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते। आमदार निरंजन डावखरे यांनी चर्चेत भाग घेतला। मंत्री सामंत यांनी सांगितले की राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना कंट्रीब्युटरी पेन्शन स्कीम लागू केली आहे। त्यानंतर 2015 मध्ये ही योजना केंद्र सरकारच्या नवीन निवृत्तीवेतन योजनेत न्यू पेन्शन स्कीम समाविष्ट करण्यात आली आहे। आता महानगरपालिका नगरपालिका शिक्षकांना ही अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत अर्थ विभागाकडे विचार सुरू आहे। पुढील 1 ते 1.5 महिन्यात यासंबंधीची फाईल नसती अर्थ विभागाकडे जाईल आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सामंत यांनी सांगितले। याशिवाय महानगरपालिका आणि नगरपालिकेमधील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागातील शिक्षकाप्रमाणेच फायदे मिळावेत यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यासोबत लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण यामुळे त्यांची निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत होईल।